प्रश्न बघा, दमणगंगा नदी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात उगम पावते? त्याचं योग्य उत्तर असणार आहे सह्याद्री पर्वतरांगा. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास राष्ट्रपती म्हणून कोण कारभार पाहतो? त्याचं योग्य उत्तर असणार भारताचे मुख्य न्यायमूर्ती. पुढील प्रश्न बघा, केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 2000. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता आर्थिक कर्षण घटक पुल फॅक्टर स्थलांतरास कारणीभूत नाही? त्याचे योग्य उत्तर आहे औद्योगिकरणाची निम्न पातळी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मध्येश्वर ही रामसर पाणथळ जागा वेटलँड आहे? कुठं आहे? नाशिक. याचं योग्य उत्तर असणार आहे नाशिक. पुढील प्रश्न बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे चंद्रपूर. पुढील प्रश्न बघा, अर्थशास्त्राची कोणती शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयाशी संबंधित आहे? त्याचे योग्य उत्तर असतं समष्टी अर्थशास्त्र. पुढील प्रश्न बघा, 13व्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणी बांधले होते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पहिला नरसिंग देव. पुढील प्रश्न बघा, तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या दरम्यान लढले गेले? योग्य उत्तर असणार आहे 1816 ते 1819. पुढील प्रश्न बघा, मॉर्टिग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी संस्थांना रिकाम्या जागांसह द्विदल राजपद्धती सुरू केली? योग्य उत्तर असणार आहे भारत सरकार अधिनियम 1919. पुढील प्रश्न बघा, 1949 मध्ये संमत झालेल्या मूळ भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद आहेत? 300. याचं योग्य उत्तर असणार आहे 395. पुढील प्रश्न बघा, मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वाद प्रणाली आहे ज्याच्यात रिकाम्या जागांमध्ये हिवाळा आणि उन्हाळा संपूर्ण परिवर्तन आढळते. त्याचं योग्य उत्तर असणार आहे दिशा. पुढील प्रश्न पहा, गारो, खासी आणि जैंतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशांतर्गत येतात? त्याचं योग्य उत्तर असणार पूर्वांचल. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी विशेषतः खालच्या जातीसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात देखील केली? कोणी? योग्य उत्तर असणार ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न बघा, काकोरी कांड किंवा काकोरी ट्रेन
दरोड्यानंतर आरोपीवर कोणत्या सत्र न्यायालयात खटला चालतो? त्याचं योग्य उत्तर असणार आहे ए. हॅमिल्टन. पुढील प्रश्न बघा. 23 मार्च 2018च्या अधिसूचनेनुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या अहवालात नमूद केलेल्या प्लास्टिक व्यवस्थापन नियमानुसार पुनर्वसन न करता येणाऱ्या बहुतांश प्लास्टिकचा वापर रिकामी जागांच्या टप्प्याटप्प्याने बंद केला जावा. त्याचं योग्य उत्तर असणार आहे 2 वर्ष. पुढील प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादी ची कल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली? त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रातील दलित चळवळीचा आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण होते? त्याचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार प्रांतीय स्तरावरील द्वंद्ववाद रद्द करण्यात आला? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1935चा भारत सरकार कायदा. पुढील प्रश्न बघा. भारताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे रेखांश किती आहे? योग्य उत्तर असणार आहे 68.7 E ते 97.25 E दरम्यान. पुढील प्रश्न बघा. सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची रिकाम्या जागा आहे. त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1000 ते 1200 मीटर. पुढील प्रश्न बघा. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक UNDPच्या 2022 अहवालाचे निष्कर्ष असे सांगतात की 2005, 2006 आणि 2019-20 दरम्यान भारतातील गरिबीतून बाहेर पडले. योग्य उत्तर असणार आहे 41.5 कोटी. पुढील प्रश्न बघा. कुतुब मिनार कधी बांधला गेला? योग्य उत्तर असणार आहे 13व्या शतकाच्या सुरुवातीस. पुढील प्रश्न बघा. 2022च्या पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणते भारतीय सर्वात लहान रेल्वे क्षेत्र आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ईशान्य रेल्वे क्षेत्र. पुढील प्रश्न बघा. त्सुनामीच्या वेळी 2004 समुद्राच्या पाण्याखाली बुडालेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचे नाव काय होते? त्याचं योग्य उत्तर असणार आहे इंदिरा पळवे. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कशाच्या मध्यभागी कोकण हा जेमतेम 50 किमी रुंदीच्या किनारपट्टीवरून सखल प्रदेश आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अरबी समुद्र आणि सह्याद्री रांगा. पुढील प्रश्न बघा. इंडिया टेस्ट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट ISFR 19 नुसार महाराष्ट्रात वृक्षाच्छादन किती आहे? योग्य उत्तर असणार आहे 10,806 किलोमीटर वर्ग. पुढील प्रश्न बघा. नॅशनल बँक फॉर ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट नाबार्ड ची स्थापना जुलै 1982 मध्ये रिकामी जागा समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली. त्याचे योग्य उत्तर असणार B. शिवरामन.